नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आता खूप घाई गडबडीनेच प्रतिमाकडे जायला निघालेली असते व ती कल्पनाला जाताना बोलते की मी जाऊन येते म्हणून. आता कल्पना व अस्मिता दोघेही फार गोंधळतात की ही इतक्या घाई गडबडीने इतक्या टेन्शनमध्येही कुठे चालली आहे म्हणून. पण खरं तर तो दिवा विझल्यामुळे काहीतरी अशुभ होणार आहे हा संकेत सायलीला आधीच मिळालेला असतो व सायली आता प्रतिमाच्या घरी आहे म्हटल्यावरती तिकडे त्यांना त्रास देण्याचा काहीतरी प्रयत्न करणार हीच भीती आता सायलीला असते आणि म्हणूनच सायली खूप घाई गडबडीने तिकडे प्रतिमाकडे निघालेली असते. तर तेव्हा सायली बोलते की आता तन्वी तिकडे आहे त्यामुळे ती काहीतरी गडबड करणारच आणि म्हणूनच मी प्रतिमा आत्यांच्या घरी चालले आहे तिथे सर्व काही ठीक आहे ना हे पाहण्यासाठी. त्यावर कल्पना व अस्मिताही तिला बोलते की तुम्ही एकटे जाऊ नकोस, आम्हीही तुझ्यासोबत येतो म्हणून. तर सायली मात्र त्यांना थांबवते आणि एकटीच आता प्रतिमाकडे जाण्यासाठी निघते. तेव्हा कल्पना सांगते की काही लागलं तर आम्हाला नक्की कळव आणि लवकरात लवकर परत ये म्हणून, जास्त वेळ तिथे थांबू नकोस. आता असं काहीसं बोलणं यांचं सुरू होतं आणि अस्मिता तिला सांगत असते की हो, ती तन्वी अशा काही विचार करते किंवा अशा काही गोष्टी करते की ज्याचा आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही आहे म्हणून. आता सायली त्या सर्वांनंतर सायली इकडे प्रतिमाकडे येण्यासाठी निघालेली असते. तर प्रतिमा व सुमन या दोघीही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. आता खरं तर तन्वी जी आहे ती खिडकीमधनं डोकावून पाहत असते आणि ती फक्त सुमन इथून कधी निघून जाईल आणि प्रतिमा तिला किचनमध्ये कधी एकटी सापडेल आणि ती प्रतिमावर हल्ला करेल याच विचारात ती असते. पण सुमन मात्र तिथेच असते. थोड्याच वेळात सुमनही तिथून काहीतरी दुसरं काम आठवतं म्हणून निघून जाते. तर इकडे नागराज आणि महिपत दोघेही बोलत बसलेले असतात. तर नागराज महिपतला सांगत असतो की हा जो तुम्ही काही डाव टाकला आहे ना तो एकदम भन्नाट आहे म्हणून. तर महिपतही त्याला दुजोरा देत असतो की पण हे सगळं तुला सुचलं कसं काय, तुला कसं काय माहीत झालं की हे असं काही करणार आहे अर्जुन म्हणून. त्यावर नागराज सांगत असतो की त्याचं काय आहे की मी घरामध्ये अर्जुन जेव्हा दादाशी बोलत होता म्हणजेच रविराजसोबत बोलत होता तेव्हा मी ते ऐकलं म्हणून. आणि अर्जुन सांगत होता रविराजला की तो सायलीच्या शाळेमध्ये जाणार आहे आणि तिच्या ॲडमिशन फॉर्मवरचा फोटोवरून किंवा ॲडमिशन फॉर्मवरून सायलीच्या आईवडिलांबद्दल काही माहिती मिळते का पाहणार आहे म्हणून. आणि मी हाच डाव साधायचं ठरवलं आणि लगेच तुम्हाला येऊन सांगितलं. पण मला माहीत नव्हतं की तुझं डोकं की सुरा आणि बंदुकी याच्या पलीकडेही चालतं म्हणून. हा जो काही बुद्धिबळाचा डाव टाकला आहेस ना तू फारच भन्नाट आहे म्हणून. आणि तो पुढे नागराज पुढे सांगतो की मग मी काय केलं की शाळेमध्ये गेलो आणि जेव्हा शिपायाला त्या 2 फाईल्स आणायला सांगितल्यानंतर मी त्याला काही पैसे देऊ केले की जेणेकरून तो त्याचं तोंड बंद ठेवेल म्हणून. आणि त्यानंतर मी प्रियाच्या जागी सायलीचा फोटो लावला आणि सायलीच्या ॲडमिशन फॉर्मवर प्रियाचा फोटो लावला म्हणून. आता हा अर्जुन जो आहे तो फारच खुश झाला होता सायलीचा ॲडमिशन फॉर्म पाहून की त्याला सायलीचा लहानपणीचा फोटो सापडला आहे म्हणून आणि आता तो तिच्या आईवडिलांपर्यंत लवकर पोहोचेल म्हणून. तर इकडे महिपत आणि नागराज खरंच खूप आनंदात असतात कारण त्यांना फक्त प्रियाला म्हणजेच तन्वीला एकटं पाडायचं असतं. त्यांचं हेच बोलणं चाललं असतं की आतापर्यंत हा अर्जुन सुभेदारच जिंकत आलेला आहे म्हणून. पण आता नाही, आता त्याला कळेल की एक बाजी पलटली आहे म्हणून. तर इकडे आता सुमन तिथनं निघून गेल्यानंतर प्रतिमा मात्र स्वयंपाकघरामध्ये एकटीच काम करत असते. तर तेवढ्यात त्याचाच फायदा घेऊन तन्वी अगदी चोर पावलांनी तिथे सुमनचं किंवा इतर कुणाचं लक्ष नाही आहे ना हे पाहत पाहतच किचनमध्ये येते व प्रतिमाच्या मागे जाऊन उभी राहते. आता खरं तर ती विचार करत असते की हिची जीभ खरंच खूप चालते ना. आता या तापलेल्या तव्यावर पडून जेव्हा हिची जीभ भाजेल ना तेव्हा हिचं तोंड मात्र कायमचं बंद होईल म्हणून असा विचार ती करत असते. आणि ती फक्त प्रतिमाला धक्का देऊन त्या गरम तव्यावर पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि योग्य वेळ पाहत असते. तर ती आता प्रतिमाला जोरात धक्का देऊन त्या गरम तव्यावर पाडणार. तर तेवढ्यातच खरं तर प्रतिमाचं तिच्याकडे अजिबातही लक्ष नसतं व तन्वी तिथे आली आहे हे प्रतिमाला कळतच नाही.
पण आता तन्वी तिला धक्का देऊन त्या गरम तव्यावर पाडणार, तेवढ्यातच दरवाजात सायली येते व सायली हे सर्व पाहते व जोरात प्रतिमाला आवाज देते की प्रतिमा आत्या. आता इतक्या जोरात आवाज ऐकल्यानंतर प्रतिमा खूप दचकते व ती पटकन बाजूला होते. तशी तन्वी पटकन त्या गरम तव्यावर पडते आणि तिचा हात भाजला जातो. तर ती खूप जोरजोरात ओरडत असते, आता माझा हात भाजला असं तसं वगैरे. पण सर्वांनाच आता प्रतिमालाही कळून जातं की ही आपल्यावरच हल्ला करायला, आपल्यालाच भाजवण्यासाठी इथे आली होती म्हणून. आता ही तन्वी फारच नाटक करत असते की माझा हात भाजला इतका असं तसं वगैरे. पण प्रतिमाला आणि सायलीलाही माहीत असतं की ही प्रतिमालाच भाजवण्यासाठी आलेली असते, त्या मात्र तिला काही एक बोलत नाही. आणि त्यानंतर तन्वी ही खूप चिडचिड करत तिथनं निघून जाते. तर इकडे इन्स्पेक्टर सावंत जे असतात ते अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याला कुठल्याशा केसच्या संदर्भात भेटण्यासाठी आलेले असतात. तर तेव्हाच चैतन्य त्यांना थांबण्याची रिक्वेस्ट करतो की जेणेकरून त्यांना ते ॲडमिशन फॉर्मवरील फोटो वगैरे दाखवून काही सायलीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी मदत मिळते का हेच त्याला पाहायचं असतं. तर अर्जुन आल्यानंतर अर्जुन त्यांना सांगतो की मला सायलीचा ॲडमिशन फॉर्म मिळाला आहे आणि त्यावर तिचा फोटो देखील आहे. पण तेव्हा पोलीस सांगतात की हो, पण तिचं ॲडमिशन तर तेव्हा मधुभाऊंनी केलं होतं ना. मग आता चैतन्याला प्रश्न पडतो की आता तिचं ॲडमिशन तर लहानपणी मधुभाऊंनी केलं होतं, मग आता त्या फोटोवरनं किंवा ॲडमिशन फॉर्मवरनं कसं कळू शकेल बरं सायलीच्या आईवडिलांबद्दल काही. तर इकडे परत महिपत आणि नागराजचा सीन दाखवलेला आहे. तर हे दोघेही इकडे खूप खुश असतात व बोलत असतात की आता अर्जुन जे काही आता त्याच्या बायकोच्या आईवडिलांचा शोध घेण्याच्या मागे लागला आहे, तर जेव्हा त्याला कळेल की हे त्याने जे आईवडील शोधलेले आहेत ते खरं तर सायलीचे नसून प्रियाचे आईवडील आहेत म्हणून, आणि तर तेव्हा मग जेव्हा त्याला कधी सायलीचे आईवडील सापडतील तो फारच खुश होईल व असा जयघोष करतच त्यांना घरात घेऊन येईल, सायलीचे आईवडील सापडले, सायलीचे आईवडील सापडले म्हणून असं त्यांचं बोलणं इकडे सुरू असतं. तर हे इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते आता चैतन्यला व अर्जुनला सांगतात की आपण एक काम करू शकतो की तो जो काही फोटो वगैरे आहे तो साधारण किती वर्षांपूर्वीचा असेल, त्या ॲडमिशन किती वर्षांपूर्वी केलेलं असेल. तर तेव्हा अर्जुन सांगत असतो की कुसुमताईंनाही जास्त काही माहीत नाही आहे आणि मधुभाऊही कोमामध्ये आहेत म्हणून, पण त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं होतं त्यानुसार तर असंच वाटतंय की 20-21 वर्षांपूर्वी सायली त्यांना सापडली होती आणि तेव्हा ती 4-5 वर्षांची होती म्हणून. तर पोलीस सांगतात की ठीक आहे, मग मी तेव्हाचं काही मिसिंग कंप्लेंट वगैरे आहे का ते पाहतो आणि तुम्हाला कळवतो म्हणून, असं बोलून तेही तिथनं निघून जातात. तर इकडे सुमन, सायली व प्रतिमा या तिघीही आता खरंच खूप घाबरलेल्या असतात आणि सुमन जी आहे ती सायलीला विचारत असते की सायली, तुला नक्की खात्री आहे का की तन्वी जी आहे ती वहिनींना त्या गरम तव्यावर पाडून त्यांना भाजवणार होती म्हणून, की असं तर नाही ना की ती काही वेगळ्या कामासाठी किचनमध्ये आली होती पण अचानक तो आवाज दिल्यामुळे किंवा चुकून तिचा तोल जाऊन वगैरे ती गरम तव्यावर पडली म्हणून. तेव्हा सायली सांगते की अहो काकू, तुम्ही असं बोलून नक्की तुमचीच समजूत घालवताय का, की कारण खरं काय आहे ते तर आपल्या तिघींनाही माहीत आहे म्हणून, असं बोलते. आणि ती प्रतिमाकडनं तन्वीला भेटायची परमिशनही घेते तिच्या रूममध्ये जाण्याची आणि सुमनला सांगते की मला एक रिकामी झेंडूबामची वगैरे बाटली हवी आहे म्हणून. तर तीही तिला झेंडूबामची रिकामी बाटली आणून देते. त्यानंतर सायली काय करते की कुठलीशी क्रीम जी आहे ती त्या झेंडूबामच्या रिकाम्या बाटलीमध्ये कंटेनरमध्ये टाकते. आता मात्र हे प्रतिमा आणि सुमनला कळतच नसतं की सायलीचं नक्की काय चाललं आहे म्हणून. तर प्रतिमा तसं तिला विचारतेही, पण तू हे नक्की काय करते आहेस म्हणून. तर तेव्हा ती बोलते की आता मी तन्वीला धडा शिकवणार आहे, असं बोलून ती तन्वीच्या रूममध्ये जाते. तर इकडे महिपत आणि नागराज फारच खुश असतात आणि ते हेच बोलत असतात की आता जेव्हा कधी जे ॲक्च्युअलमध्ये खरं तर जे प्रियाचे आईवडील आहेत हा फोटो बदलल्यामुळे ते आता सायलीचे आईवडील होतील आणि त्यामुळे तेव्हा मग आता अर्जुन सुभेदारला कळेल की हे प्रतिमा व रविराज जे आहेत ते सायलीचे आईवडील आहेत म्हणून, प्रिया त्यांची खरी मुलगी नाही आहे आणि आपोआपच ते प्रियाला हकलवून देतील.
म्हणून. आता असं यांचं बोलणं सुरू असतं. खरं तर हे दोघेही खूप खुश असतात व नागराज बोलतो, आणि सत्य कोणाला माहीत आहे? सत्य फक्त आपल्याला माहीत आहे की त्यांची खरी मुलगी कोण आहे, ते कोणाचे खरे आईवडील आहेत म्हणून. तर आता इकडे तन्वी जी असते ती तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या भाजलेल्या हाताची खूप आग होत असते. तर ती स्वतःशीच बोलत असते की ही सायली माझ्या काय 5वीला पुजलेली आहे बरं, तिथेही मला घरात घेतलं नाही आणि आता इथेही आली आहे मला छळायला. एकतर तो अश्विनसुद्धा आता घरामध्ये नाही आहे, बरं काय करू मी, किती आग होती आहे माझ्या हाताची, असं तिचं नाटक सुरू असतं. आता तेवढ्यातच सायली तिथे दरवाजात येऊन हे सर्व काही पाहत असते. आता सायली आत येते व तिच्याशी बोलत असते की तुझ्या 100 पापांचा घडा आता भरलेला आहे म्हणून. कसं वाटतंय आता जळाल्यानंतर वगैरे, म्हणजे तुझं कसं झालं आहे की तुला लगेचच तुझ्या पापांची फळं मिळाली आहेत म्हणून. तू कसं घरात शिरण्यासाठी वगैरे स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करत होतीस, पण मला माहीत आहे ना तू जे काही पेट्रोल रॉकेल वगैरे स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करत होतीस ना, त्यातला एक थेंबसुद्धा तुझ्या अंगावर पडला नसेल. ते कसं आजूबाजूला इकडे तिकडे पडेल ह्याचीच तू काळजी घेतली असशील, आणि आग जी लावलीस ना ती सुद्धा आजूबाजूलाच लावली असशील तू, इथे लावली नसशील म्हणून. स्वतःला काही इजा होणार नाही याची तू पुरेपूर काळजी घेतली असणार म्हणून. तर आता तन्वी खूप भडकलेली असते व ती विचारते की तुला माझ्या रूममध्ये पाठवलंच कोणी, तुझी हिंमतच कशी झाली म्हणून. तेव्हा सायली सांगते की ज्यांनी तुला या घरामध्ये घेतलं आहे ना त्यांनीच मला तुझ्या रूममध्ये येण्याची परमिशनसुद्धा दिलेली आहे म्हणून, आणि त्यासाठी काय मला तुझ्यासारखं जाळून घेण्याचं नाटक वगैरे नाही करावं लागलं. त्यांनी मला हसत हसतच परमिशन दिली, हसत हसतच घरामध्ये घेतलं म्हणून. ते आता तन्वीला डिवचून देण्याचा प्रयत्न करत असे. तन्वीच्या मात्र हाताची खूपच आग होत असते आणि त्यातच सायली तिथे येऊन तिला डिवचते म्हटल्यानंतर तर ती अजूनच चिडलेली असते. तर आता इकडे चैतन्य व अर्जुन जे असतात, तर अर्जुन चैतन्याला सांगत असतो की त्याने सायलीसाठी सरप्राईज आणलेला आहे म्हणून, आणि सायलीच्या आईवडीलही आता लवकरात लवकर सापडतील आणि त्यानंतर सायली किती खुश झालेली असेल म्हणून, असं दोघांचं बोलणं सुरू असतं. तर तेवढ्यातच अर्जुनच्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो. तर अर्जुन तो फोन उचलतो, पण चैतन्याला काही राहावलं जात नाही. तो तिथे टेबलवर त्याने जे काही सायलीसाठी गिफ्ट आणलं आहे ना ते उघडून पाहतो. तर आतमध्ये त्याला चिंचा आणि बोरं दिसतात. आता हे पाहून तर चैतन्य खूपच खुश होतो आणि अर्जुनचं लक्ष नाही आहे, तो फोनवर बोलतोय हे पाहून तो त्यातले थोडेसे चिंचा आणि बोरं खाऊन पाहतो. तर ते त्याला फारच आवडतात. पण आता अर्जुनने फोन ठेवल्यानंतर त्याचं चैतन्याकडे लक्ष जातं आणि तो चैतन्याकडनं जवळजवळ ते खाऊचा पुडा जो असतो तो ओढूनच घेतो. तर चैतन्य त्याला बोलतो की अरे मी खातोय असं भस्कन असं ओढून नको घेत जाऊस म्हणून. त्यावर अर्जुन सांगतो की हो ना, ती चिंचेची बी तुझ्या घशामध्ये अडकायलाच हवी, म्हणजे तुला कळेल की असं दुसऱ्यांचं गिफ्ट आणलेला खाऊ वगैरे खायचा नाही म्हणून. आता असं दोघांचं बोलणं सुरू असतं. तर अर्जुन सांगत असतो की हे मी माझ्या बायकोसाठी आणलेलं आहे म्हणून, तिला आवडतं ना म्हणून आणलेलं आहे, आणि हे असं अजिबात चांगलं नाही आहे की दुसऱ्यांचं गिफ्ट असं स्वतःच खायचं म्हणून. आता मी घरी जातोय तिला हे गिफ्ट देण्यासाठी, तर तू इकडे सांभाळून घे म्हणून, असं अर्जुन चैतन्याला सांगून घरी जाण्यासाठी निघतो. तर इकडे सायली आता तन्वीला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते व तिच्या एक एक पापांचा पाढा वाचत असते. तिला सांगत असते की अगं तुला जशी जाळून घेण्याची नाटकं करावी लागली ना, तसं मला काही नाटकं वगैरे नाही करावी लागली इथे येण्यासाठी वगैरे असं. आता तन्वीही फार चिडलेली असते व बोलते मी काही नाटक करत नव्हते, तेव्हाची परिस्थितीच ती तशी होती, माझी हालत काय झाली होती ते तुला काही कळणार नाही वगैरे, आणि आता तू पटकन इथून निघायचं म्हणून. असं बोलून ती तिथे सोफ्यावर जाऊन बसते. आता सायली मात्र तिला बोलते की हो अगं जाणारच आहे मी, काय आहे ना तुझ्याकडे जरी तुझ्या हक्काचं सासर नसलं तरी माझ्याकडे आहे माझ्या हक्काचं सासर म्हणून, पण काय आहे ना तुझा हात इतका जळाला आहे, भाजला आहे तुला, तर मग त्याच्यावर औषध लावून जाते म्हणून. आणि ती झेंडूबामची आणलेली बाटली ती तन्वीला दाखवते आणि पटकन त्यातनं ती क्रीम काढून तन्वीच्या हातावर चोळते. आता तन्वी तिला ओरडत असते की तुला कळतंय का झेंडूबाम आहे तो भाजल्यावर लावतात का, किती आग होईल बरं त्याने.
पण तोपर्यंत सायलीने मात्र ती क्रीम तन्वीच्या हाताला लावलेली सुद्धा असते. आता मात्र तन्वी फारच आग होण्याचं नाटक करत असते की खूप आग होते आता, आणि तिच्या आईला आणि सुमन काकूंना आवाज देत होते की कुणीतरी पटकन या सायलीने मला झेंडू बाम लावून दिलाय हाताला वगैरे, खूपच आग होती म्हणून. पण अचानक तिच्या लक्षात येतं की हाताची तर आगच होत नाही आहे. मग ती त्याचा वास वगैरे घेऊन पाहते तर तिच्या लक्षात येतं की हा झेंडू बाम नाही आहे, म्हणून हे काहीतरी वेगळंच होतं. मग सायली तिला सांगते की काय ना, मी तुझ्यासारखी कपटी वगैरे नाही आहे आणि हा काही झेंडू बाम वगैरे नव्हता, ही साधी क्रीम होती म्हणून. पण आता लक्षात ठेव, माझं तुझ्यावर लक्ष आहे आणि आता जर परत तू काही करायचा प्रयत्न केलास ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे म्हणून. आता चुकूनसुद्धा परत प्रतिमा आत्यांच्या किंवा इतर कुणाच्या वाटेला वगैरे जायचं नाहीस म्हणून. तर खरं तर आता ही तन्वी जी असते ती सायलीवर फारच चिडलेली असते व ती सायलीला हाकलवून देण्याचा प्रयत्न करत असते. पण सायली मात्र तिला फारच धमकावते आणि त्यानंतरच तिथनं निघते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन जो असतो तो चिंच आणि बोरं सायलीला घेऊन आलेला असतो व तिला बोलतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बायको. आता ते चिंच आणि बोरं पाहून सायली खूप खुश झालेली असते व ती खूप आनंदाने ते बोरं व चिंच खात असते. तर त्यांचं हे बोलणं, तिला असं खुश झालेलं हे सर्व अस्मिता व कल्पना इकडे दाराला कान लावून ऐकत असतात व तेही खूप खुश झालेले असतात खरं तर. तर दुसऱ्या दिवशी इकडे अर्जुन जो आहे तो सावंतांना भेटायला गेलेला असतो. तर तिथे एक कॉन्स्टेबल जो असतो ते काही जुने कागदपत्र वगैरे केसच्या संदर्भात घेऊन चाललेला असतो. पण सावंतांनी आवाज देताच तो गडबडतो व ते सगळे कागदपत्र खाली पडतात आणि त्यामध्ये तन्वीचा लहानपणीचा फोटोही असतो आणि त्यामध्ये तिचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड